भाई साहब केबीसी पर तमाम दर्शकों का स्वागत है। ये कितना हसीन इत्तेफाक है कि भाई साहब केबीसी पर पहली ही खबर सियासत से जुड़ी है। पिछले 2 रोज से आप वोटर आईडी के मिलने की खबर सुन रहे हैं। कल्याणपुर के पिसोली गांव में बोनी भरकर वोटर आईडी रास्ते पर पड़े मिले, जिसे देखकर इलाके के लोग दंग रहे और इसकी इत्तला मानपाड़ा पुलिस स्टेशन को दी गई। मानपाड़ा पुलिस ने इसे अपने तहवील में लेकर और इसकी तहकीक शुरू कर दी। शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे के जिला अध्यक्ष धनंजय बोडारे और वैशाली दरेकर और कई पदाधिकारियों के साथ मानपाड़ा पुलिस स्टेशन पहुंचकर अपनी तकरार लिखाई और मांग की। फिलहाल हजारों की तादाद में यहां पर वोटर आईडी मिले हैं। ऐसा इस लोकसभा क्षेत्र में कई जगह पर हुआ होगा। इसकी मुकम्मल तहकीक हो। अगर ऐसा हुआ है तो हमारी इलेक्शन कमीशन से मांग है कि कल्याण लोकसभा में फिर से इलेक्शन कराए जाए। ऐसी मांग वैशाली दरेकर ने की है। मैं समझता हूं कि वैशाली दरेकर की मांग बिल्कुल सही है, क्योंकि हमने भी रिजल्ट से पहले जो सर्वे कराया था उससे पूरी तौर पर वैशाली दरेकर की कामयाबी के इम्कान लग रहे थे। इसके बावजूद अगर ये धांधली हुई है तो इसके बारे में तहकीक भी होनी चाहिए और इसका फिर से इलेक्शन की जो मांग है मुझे लगता है कि बिल्कुल सही है और लोग चाहते हैं कि दूध का दूध और पानी का पानी हो जाए। केबीसी कल्याण नाही, निवेदन याच्यासाठी देतोय की बोगस किंवा खरी जी काय आहेत ती ओळखपत्र म्हणजे निवडणूक वोटर आयडी आपल्याला सापडलेले आहेत पिसवली ते। आता त्याची संख्या हजाराच्या घरामध्ये आहे, परंतु असे किती वोटर आयडी त्यांनी अख्ख्या मतदारसंघामध्ये बनवले असतील हा एक वेगळा संशोधनाचा विषय असेल। कारण ज्या प्रकारे मतदान झालेले आहे ते बघता मग आता ही निवडणूक आहे ती पूर्णपणे संशयाच्या घेऱ्यामध्ये आलेली आहे। आमची सगळ्यांची अशी मागणी असेल शिवसेनेतर्फे की जर ही अशी ओळखपत्र जर बनवली गेली असेल आणि तसे जर गुन्हेगार सापडत असतील तर ही निवडणूक रद्द करण्यात यावी आणि पुन्हा एकदा फ्रेशपणे निवडणूक घेण्यात यावी। कारण इथून जिंकून गेलेले जे खासदार आहेत ते या बनावट वोटर आयडीने जिंकून गेलेले असतील अशी आम्हाला दाट शक्यता वाटते आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर एका ठिकाणी 720 किंवा 1000च्या घरात सापडले तर अशी मतदारसंघामध्ये किती ठिकाणी बनवले गेले असतील आणि जर असे बनवले गेले असेल तर त्याच आधारे यांना कशावरनं मतं जास्त झाले नाहीत, मतदान जास्त झालेलं नाहीये। तर ही इथे शंका घेण्याला वाव आहे आणि मला असं वाटतं की याचं गांभीर्याने याची दखल निवडणूक आयोगाने आणि पोलीस प्रशासनाने घ्यावी आणि निष्पक्षपातीपणे यांनी हा कारभार करावा आणि शोध घ्यावा। आणि जर खरोखर हे बनावट असतील आणि जर मतदान या वोटर आयडीने झालं असेल या लोकांचं तर निवडणूक रद्द करण्यात यावी अशी आमची सगळ्यांचीच मागणी असेल।